Hello students and welcome once again. So let's start with the discussion of motion in plane. आणि मी तुम्हाला काल म्हटलं होतं की आपला मोशन इन प्लेन मधला एक पॉइंट रिमेनिंग आहे, इम्पॉर्टंट पॉइंट, तो आज आपण डिस्कस करणार आहोत. सो द पॉइंट इज प्रोजेक्टाइल मोशन. प्रोजेक्टाइल मोशन, व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. प्रोजेक्टाइल मोशन मग याच्यामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या शिकायच्या आहेत. पण आधी आपण प्रोजेक्टाइल मोशन म्हणजे काय समजून घेऊया. कुठली मोशन म्हणजे प्रोजेक्टाइल मोशन, प्रोजेक्ट केली जाईल मोशन. ओके, सो इट इज टू डायमेन्शनल मोशन. सो इट इज मोशन इन प्लेन, वी कॅन से दॅट. सो वी हॅव एक्स अँड वाय प्लेन, सो वी कॅन से दॅट इन एक्स वाय प्लेन द मोशन इज दॅट. ओके, सो लेट अस कन्सिडर फर्स्ट ऑफ ऑल डायग्राम. सो एक्स आणि वाय ॲक्सिस आपण कन्सिडर करूया. दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज वाय ॲक्सिस. आता आपल्याला स्ट्रेट लाईन मोशन माहिती आहे की एकाच डायरेक्शनमध्ये असेल, वरती असेल, इकडं असेल, कुठंही असेल, पण डायरेक्शन एकच असेल तर आपण स्ट्रेट लाईन मोशन म्हणतो. ओके, पण जर मोशन दोन्ही रेफरन्स ॲक्सिस दाखवत असेल, म्हणजे एक्स पण दाखवते आणि वाय पण दाखवते, याचा अर्थ काय, आपण इथून एक ऑब्जेक्ट असा फेकायचा वरती म्हटलं मी, असा स्ट्रेट नाही, स्ट्रेट फेकला तर मग काय झालं, ती सरळ मोशन झाली, स्ट्रेट मोशन झाली. पण मी जर असा वरती तिरका फेकायचा, तिरका इन्क्लाइन करायचा विथ सम पर्टिक्युलर अँगल, असा फेकायचा वरती तिरका. सो मला सांगा, जर ऑब्जेक्ट असा फेकला तर साहजिकच ह्या ऑब्जेक्टनं त्याचा जो पाथ आहे त्यानं हॉरिझॉन्टल बरोबर काहीतरी अँगल केला, मग ऑब्जेक्ट वर आला, चला वर आला, पण आणि ऑब्जेक्ट इथून काय होणार, असा खाली पडणार ना, सिम्पल. सो ग्रॅव्हिटीमुळे तो खाली पडला ना, आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. सो जाताना -g आणि येताना +g म्हणूया. सो जाताना -g न गेला आणि येताना +g न खाली येऊन पडला असं आपण म्हणूया. सो जो पार्टिकल आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे तो वरती जाऊन खाली पडतोय कुठेतरी एका पर्टिक्युलर ठिकाणी. सो याचा अर्थ तो एक्सला पण चाललेला आहे आणि वरती वायला पण चाललेला आहे, म्हणून त्याला टू डायमेन्शनल मोशन अशी म्हटली जाते. सो प्रोजेक्टाइल मोशन इज सिम्पली व्हॉट, द मोशन ऑफ ए पार्टिकल, the motion of a particle under the influence of gravity. Gravity महत्वाची आहे तिथं, under the influence of gravity. This is very called as projectile motion. Okay, so the motion of a projectile or particle under the effect of gravity म्हटलेलं आहे, म्हणजेच इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी मी म्हणतो. ओके, सो आता बघूया की आपण काय करूया. इथं आहे पार्टिकल सध्या. सो दिस इज नथिंग बट द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. दिस इज द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे ज्या ठिकाणावरनं प्रोजेक्शन चालू होणार आहे तो पॉइंट म्हणजे काय, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. सो द पॉइंट फ्रॉम विच द बॉडी इज प्रोजेक्टेड. बघा, डेफिनेशन तुम्ही वेगवेगळ्या लिहून घ्या, मी इथंच लिहितो एकत्र सगळं. तुम्ही ग्राफसाठी जागा सोडा आणि एकाखाली एक सगळ्या डेफिनेशन्स व्यवस्थित लिहून घ्या. ही झाली पहिली डेफिनेशन. प्रोजेक्टाइल मोशन म्हणजे काय, द मोशन ऑफ ए पार्टिकल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, किंवा मोशन ऑफ ए पार्टिकल इज प्रोजेक्टाइल मोशन आहे ना. ओके, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन म्हणजे जिथनं प्रोजेक्टाइल मोशन सुरू होणार आहे तो पॉइंट. ओके, मग चला आपण ऑब्जेक्ट असा वरती फेकला, चला तो ऑब्जेक्ट इथं आला, वरती आला, सगळ्यात जास्तीत जास्त हाईटला आला आणि तो ऑब्जेक्ट पुन्हा जाऊन खाली पडला, इथं पडला. बघा, ऑब्जेक्ट फेकला आपण वरती, चला वर आला ऑब्जेक्ट, इथं पडला. मला सांगा, जेवढा जास्त फेकू तेवढा वरती जास्त जाणार आहे ना, सिंपल. ओके, चल आता ऑब्जेक्ट असा चाललेला आहे. सो ही झाली ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणूया आपण त्याला, ज्याला आपण नाव काय देतो, यू देतो ना, यू बार म्हणतो मी म्हटल्यास. मग आता आपल्याला माहिती आहे की ही मोशन कुठली आहे, टू डायमेन्शनल मोशन आहे. म्हणजे हे यू एक्सला पण असणार आणि वायला पण असणार आहे. मग ह्या यूचा एक्स कंपोनंट म्हणजे कोण, यू एक्स, आणि वाय कंपोनंट म्हणजे कोण, यू वाय. बघा हा कोण आहे, थीटा. मग आता यू एक्स किती असेल मला सांगा, थीटाच्या ॲडजेसंट साईड काढायचे ना. सो यू कॉस थीटा, आता हे बऱ्याच वेळेला बघितलं आपण. यू वाय किती असेल सांगा, यू साइन थीटा असेल.
व्यवस्थित डायग्राम दिसते का बघा सगळ्यांना? ओके, सो मी यू इज द इनिशियल व्हेलॉसिटी म्हटलं, त्या व्हेलॉसिटीने आपण बॉल फेकतोय असं म्हणूया, ऑब्जेक्ट फेकतोय असं म्हणूया. सो त्याला दोन कंपोनंट्स तयार झाले, एक ux झाला आणि एक uy झाला. आता बघा मी काय सांगतो. समजा हा असा बॉल फेकला आणि तुम्ही इथून बघताय, वरून बघताय, असं आपण इमॅजिन करूया, वरून बघताय. ओके, सो जेव्हा आपण ह्या प्रोजेक्टाईल मोशनला वरून बघतोय असं, तेव्हा बघा बॉल कसा येतोय, हितनं बॉल टाकलाय कोणी तर इकडे जाऊन बॉल पडलाय. इमॅजिन होतंय. मग मी जर वरून बघत असेल तर मला बॉल दिसताना कसा दिसेल बघा, इथं बॉल आहे ना, लाईक दिस, असा हॉरिझॉन्टल चाललाय असं दिसेल. इमॅजिन होतंय का बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, ग्राफिक्स. वरून बघताय तुम्ही, हां समोरून बघितलं तर ठीक आहे, मला बॉल असाच दिसतोय. पण जेव्हा मी वरून बघेन तेव्हा मात्र काय दिसेल, मला बॉल इथून बॉल असा हॉरिझॉन्टल चाललाय असं दिसेल. का तर मी वरून बघतोय ना एकाच डायमेन्शन पासून. असं बघायचं असेल तर मी एक्स आणि वाय मला दोन्ही ॲक्सिस दिसतात, पण मी जर वरून बघत असेल तर मला फक्त एक्स ॲक्सिसचा विचार करावा लागेल. सो जेव्हा मी वरून बघेन म्हणजे एक्स ॲक्सिसलाच फक्त बघेन, तेव्हा मला बॉल असा कंटिन्युअस असा चाललाय असं दिसेल. याचा अर्थ काय असतो बघा, तर प्रोजेक्टाईल मोशनमध्ये हा जो आहे हा म्हणजे कोण आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट. तर हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. आणि त्याचं मी उदाहरण सांगेन तुम्हाला की वरून बघा. सो वरून बघितल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट काय असा चाललाय असं दिसणार नाही, 2 डायमेन्शनल नाही. वरून बघताय म्हणजे फक्त एक्स ॲक्सिसचा विचार करायचा. सो बॉल लाईक दिस, पण मी वरून बघतो याचा अर्थ बॉल असाच चाललाय ना. याचा अर्थ प्रोजेक्टाईल मोशन मधलं हॉरिझॉन्टल कंपोनंट कसं असतं, कॉन्स्टंट असतं. मग चेंज कोण होणार आहे, हे कंपोनंट फक्त चेंज होणार आहे. का, बॉल फेकला, सो जास्त व्हेलॉसिटीने फेकला बघा. चला बॉल इथं आला, इथं आल्यानंतर बॉल थोड्या वेळासाठी थांबला असं आपण म्हणूया का, ॲक्च्युली थांबत नाही पण आपण म्हणूया ना, बॉल वरती टाकलाय, चला बॉल गेला, हां इथे येऊन थांबतो बघा थोड्या वेळासाठी आणि मग खाली येऊन एकदम फास्ट पडतो. सो याचा अर्थ काय आहे, त्याची व्हेलॉसिटी बदलते बदलते बदलते, 0 झाली, पुन्हा बदलते बदलते बदलते, वाढत जाते. सुरुवातीला जास्त व्हेलॉसिटीने एकदम टाकतो बघा आपण, फास्ट. सो इनिशियल व्हेलॉसिटी कशी झाली, फास्ट झाली. पुन्हा वरती तिथं जाईल तसं व्हेलॉसिटी कमी होते ना बॉलची, वरती आला, सगळ्यात इथं आल्यावर तर अजून व्हेलॉसिटी कमी होते, पुन्हा जास्त व्हेलॉसिटीने तो खाली पडतो. म्हणजे व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते ना. पण कुठली व्हेलॉसिटी चेंज होते म्हणून सांगायचं, व्हर्टिकल कंपोनंट. सो चेंज कोण होत आहे, यू साइन थिटा प्रत्येक वेळेला चेंज होतो. इथं वेगळा असेल, इथं वेगळा असेल, इथं वेगळा असेल, इथं तर 0च असेल, इथं वेगळा असेल, इथं वेगळा असेल. लक्षात आलं. सो प्रत्येक ठिकाणी किती कंपोनंट्स असणार आहेत, 2. हा यू साइन थिटा, हा यू कॉस थिटा, बरोबर का. इथं मात्र फक्त कोण असणार आहे, यू कॉस थिटा असणार. इथं काय मग, यू कॉस थिटा पुन्हा कॉन्स्टंट, पण यू साइन थिटा आता असा झाला. इथं पुन्हा यू साइन थिटा, यू कॉस थिटा आणि हा आपला यू. लक्षात येते का बघा, प्रत्येक ठिकाणचं मी कंपोनंट्स ड्रॉ करतोय आपल्या वेक्टरच्या नियमानुसार. हा यू, आता यू खाली येत चाललेला आहे ना. इथं मात्र व्ही साइन थिटा 0 झाला ना पूर्ण, इथं व्हेलॉसिटी 0च होती, व्हर्टिकल व्हेलॉसिटी. लक्षात येते का, समजतंय. सो दिस इज द कंडिशन ऑफ द प्रोजेक्टाईल मोशन, मॅथमॅटिकल कंडिशन. ओके, हा झाला पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. पहिली डेफिनेशन झाली प्रोजेक्टाईल मोशनची. व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, साहजिकच प्रोजेक्टाईल मोशनची व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, velocity of projection is the velocity of projected particle किंवा प्रोजेक्टेड ऑब्जेक्ट म्हणून. चला, प्रोजेक्टेड ऑब्जेक्टची जी काय व्हेलॉसिटी असेल ती म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. सिंपल. अँगल ऑफ प्रोजेक्शन, हा थिटा आहे ना, थिटा म्हणजे काय, इथं लिहितो मी. नेक्स्ट डेफिनेशन, अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा, the angle made by projection किंवा projectile motion with कुणा बरोबर, with horizontal, बरोबर का. सिंपल. दिस इज नथिंग बट द अँगल ऑफ प्रोजेक्शन. नेक्स्ट, ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल. ट्रॅजेक्टरी ऑफ
प्रोजेक्टाईल. बघा कळतात का डेफिनेशन. ट्रॅजेक्टरी म्हणजे द पाथ फॉलोड बाय प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशननं तयार केलेला पाथ. सिंपल ना. पाथ फॉलोड बाय प्रोजेक्टाईल मोशन. दिस इज द पाथ, दिस इज द ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल. बघा बेसिक गोष्टी समजतात का, लिहून घ्या एवढ्या. या डेफिनेशन्स आहेत काही महत्त्वाच्या. अजून बघा आता अजूनही काही पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये सांगतो मी. चला, प्रोजेक्टाईल झाला, इथं येऊन पडला. सो इथं सुरुवात झाली आणि इथं पडला बघा एक्स ॲक्सिस वरती. तर हे काहीतरी डिस्टन्स झालं ना. सो ह्याला मॅक्सिमम रेंज म्हटलं जातं. मॅक्सिमम रेंज, बरोबर आहे का. सो मॅक्सिमम रेंज म्हणजे काय, द हॉरिझॉन्टल किंवा द मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स, द मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. बघा लिहून घ्या व्यवस्थित. द मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ प्रोजेक्टाईल मोशन इज कॉल्ड एज मॅक्सिमम रेंज. ही काय असेल, एच म्हणून याला कॅपिटल एच. कॅपिटल एच म्हणजे काय, मॅक्सिमम हाईट. ओके. आता मॅक्सिमम हाईट कशी डिफाईन करायची, द मॅक्सिमम व्हर्टिकल डिस्टन्स कवर्ड बाय प्रोजेक्टाईल मोशन. सिंपल ना. बघा मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्हाला कळेल का बघा. हे तुम्ही फक्त एकाखाली एक लिहा व्यवस्थित. बऱ्याचशा डेफिनेशन्स मी आता इथे लिहिलेले आहेत. बघा व्हर्टिकल डिस्टन्स आहे ना, जेवढ्या फास्ट तुम्ही बॉल टाकाल तेवढा तो वरती जाणार. सो जेवढ्या वर जाईल ते म्हणजे मॅक्सिमम असेल ना डिस्टन्स, त्याला आपण मॅक्सिमम हाईट म्हणूया. ती इथंच मिळेल ना. इथं कुठं नाही, ह्या सगळ्या कमी आहेत. सगळ्यात जास्त इथंच मिळेल ना. ती अर्धा गोल आहे असं आपण म्हणूया, हाफ सर्कल आहे असं म्हणूया, कन्सिडर करूया. ॲक्च्युअल नाही हाफ सर्कल, पॅराबोला पाथ असतो. तो पॅराबोला का असतो हे आपल्याला इक्वेशनवरनं कळेल. सो दीज आर सम बेसिक टर्म्स रिलेटेड टू द प्रोजेक्टाईल मोशन. बघा समजतंय का. मी डायग्राम ठेवतोय फक्त, बाकी सगळं आता रफ करतो. चला, या डेफिनेशन्स आता तुम्ही लिहिलेल्या असतील. आय होप तुम्हाला समजल्याही असतील. चला आता याच्यामधला बघूया महत्त्वाचा पॉईंट एक आहे. आता मॅथमॅटिकल पॉईंट सुरू झाले बघा. बरेचसे आहेत त्याच्यामध्ये, छोटे छोटे आहेत, थोडे आहेत, पण अगदी बेसिक सुरुवातीपासून तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता युएक्सला आपण काय म्हणलं, हॉरिझॉन्टल कंपोनंट, आणि ह्याला काय म्हणायचं, व्हर्टिकल कंपोनंट. बरोबर ना. कुणाचं, यूचं हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि यूचं व्हर्टिकल कंपोनंट. ओके. आता आपण बघूया इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल. तुम्ही एकाखाली एक व्यवस्थित पॉईंट वाईज लिहून घ्यायचं. इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल मोशन म्हणतो. ओके. इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. ओके. आता मी तुम्हाला काय म्हटलं की हॉरिझॉन्टल कंपोनंट चेंज होत नाहीये. हॉरिझॉन्टल कंपोनंट थ्रूआउट सगळीकडे सेम असतं, कॉन्स्टंट असतं, पण व्हर्टिकल कंपोनंट चेंज होते. ओके. म्हणजे याचा अर्थ आपल्याला व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे कोण, वायचा विचार केला पाहिजे. ओके. सो आपल्याला इथं वायचं इक्वेशन काढायचं आहे असं लक्षात ठेवा. लक्षात येते, वाय काढायचं आहे. का काढायचं, कारण व्हर्टिकल कंपोनंटला इथे जास्त महत्त्व दिलं जातं. हॉरिझॉन्टल कॉन्स्टंट आहे म्हणून व्हर्टिकलवरती कॉन्सन्ट्रेट करूया. सो आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, सो वायची. वाय म्हणजे डिस्टन्स आहे ना एक प्रकारचं. ओके. सो आता बघा यू कॉस थिटा म्हणजे काय, हॉरिझॉन्टल कंपोनंट. कुणाचं, व्हेलॉसिटी ना थोडक्यात. ती आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे बघा. लेट व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो व्हीच्या ऐवजी मी यू कॉस थिटा लिहितो. सो यू कॉस थिटा इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो देअरफॉर टाइम इज इक्वल टू एक्स अपॉन यू कॉस थिटा म्हणतो मी त्याला. चालेल का. सो लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर 1. टाइम इज इक्वल टू एक्स अपॉन यू कॉस थिटा. कसं आलं समजलं. सिंपल फॉर्म्युला घेतला, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटी घेतली आपण यू कॉस थिटा. इक्वेशन नंबर आपल्याला 1 मिळाला. आता बघा आपल्याला कोण काढायचं आहे, वाय काढायचं. वाय म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आहे ना. सो आपण एक कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करूया. लेट अस कन्सिडर वी हॅव, कुठलं इक्वेशन आहे मला सांगा,
यस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at². आहे का बघा इक्वेशन? यस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at². आहे का? आपण लास्ट लेक्चरला हेच इक्वेशन दोन ॲक्सिससाठी आपण लिहितो, एक साठी पण लिहितो, वाय साठी लिहितो. का लिहितो? कारण मोशन इन प्लेन आहे म्हणून. ही जर स्ट्रेट लाईन मोशन असती तर इक्वेशन हे आहे तसंच ठेवलं असतं. मग हे इक्वेशन आपण वाय साठी लिहून बघूया. ओके, सो यस म्हणजे वाय. बघा, सो y इज इक्वल टू u म्हणजे uy म्हणजे कोण? t प्लस 1/2 ay/t². मी y साठी फक्त इक्वेशन ते चेंज केलं, एस वाय लिहिलं तरी पण चालतं ना आपण इथं. सो एस वायच्या ऐवजी मी y लिहिलं. आता बघा, आपल्याकडे uy माहिती आहे आपल्याला. काय आहे uy? u साइन थिटा. आणि ay म्हणजे काय? ॲक्सेलरेशन आहे. तर मी काय करतो, आपण वरती चाललोय ना. ओके, सो आपल्याला माहिती आहे की ॲक्सेलरेशन म्हणजे ग्रॅव्हिटी आपण घेऊया. सो इथं ग्रॅव्हिटी आपण काय घेऊया? मायनस जी घेऊया. सो ay मीन्स व्हॉट? ग्रॅव्हिटी. सो ग्रॅव्हिटी इज व्हॉट? मायनस जी. मायनस जी का घेतलं? बघा, आपण वर चाललोय ना, लाईक दिस. असं वर चाललोय असं आपण म्हणतो. आपल्याला वाय काढायचं ना, म्हणजे वरती चाललेलं आहे. पण ग्रॅव्हिटी कुठं असते? बाय डिफॉल्ट mg वेट खाली असतं ना. म्हणजे जनरली ग्रॅव्हिटी पार्टिकल वरून खाली पडतो म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे पडतो. ॲपल खाली पडलं ना, ग्रॅव्हिटीमुळे खाली पडलं म्हणतो आपण. सो ग्रॅव्हिटी जनरली कुठं असते? टुवर्ड्स द अर्थ असते ना. पण आपण चाललोय कुठं? वरती. म्हणून ग्रॅव्हिटी कशी घ्यायची? मग मायनस घ्यायची. सो एवायच्या ॲक्सेलरेशनच्या ऐवजी मी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच आहे ना ही, मायनस जी घेतली. चला सगळ्या व्हॅल्यू पुट करा. सो देअरफॉर इकडे लिहितो बघा. आता तुम्ही व्यवस्थित एका खाली एक लिहा. त्यासाठी तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे इथं की यानंतर मी कुठं गेलोय लिहायला, इथनं मी कुठं लिहिलंय. त्यासाठी कंटिन्युअस लेक्चर व्यवस्थित व्हिडिओ बघितला पाहिजे. चला, सो y इज इक्वल टू uy च्या ऐवजी u साइन थिटा इंटू t मायनस 1/2 gt². चालेल. पण इक्वेशन 1 बघा, t दिलेला आहे. सो t पुट करा. सो y इज इक्वल टू u साइन थिटा. t म्हणजे कोण आहे? x/u कॉस थिटा मायनस 1/2 g. आणि t चा स्क्वेअर आहे म्हणजेच काय? x/u कॉस थिटाचा स्क्वेअर. हे काय लिहिलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1 वरनं लिहितोय ना, लक्षात येते? हे मी इथं पुट केलं. चला, देअरफॉर y इज इक्वल टू u कॅन्सल होईल आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय राहील? टॅन थिटा. आणि इथं कोण राहील? x राहील. मायनस हे x² u² कॉस थिटा होईल. सो x² मी बाजूला लिहितो. ओके, सो g अपॉन ट्वाइस u² cos² थिटा. चालेल का? x² लिहिलं. बघा काय मिळालं? एक इक्वेशन मिळालं आपल्याला. सो दिस इज द इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाइल मोशन. सोपं आहे का? आहे का सोपं? y ची व्हॅल्यू काढली का आपण? सो y इज इक्वल टू tan x मायनस g अपॉन ट्वाइस u² cos² थिटा इंटू x². सो दिस इज द इक्वेशन ऑफ द प्रोजेक्टाइल मोशन. सिंपल आहे. आता बघा इथं खाली लिहा वाटल्यास, दिस इज द इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाइल मोशन. मी काय म्हणतो, हेच इक्वेशन असं लिहितो बघा. y इज इक्वल टू ax मायनस bx². काय केलं मी? टॅन थिटाला a म्हटलं, कॉन्स्टंटच आहे ना. आणि ह्याला पण मी काय म्हटलं? b म्हटलं, कॉन्स्टंटच आहे ना. बघा, g ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट, u इनिशियल वेलोसिटी कॉन्स्टंट, थीटा एका पर्टिक्युलर अँगलला टाकलाय, कॉन्स्टंट आहे ना, थीटा बदलत नाहीये. एकच प्रोजेक्टाइल घेतलेले आपण. ओके, सो हेच इक्वेशन मी असं लिहिलं. तिथं a आणि b काय आहेत सांगितलं? कॉन्स्टंट. साहजिक म्हणून मी ब्रॅकेट केलेत बघा इथं. सो हे जे दोन ब्रॅकेट आहेत हे दोन्ही ब्रॅकेट कॉन्स्टंट आहेत. सो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन हे पॅराबोलाचं असतं. पॅराबोला. दिस इज द इक्वेशन ऑफ द पॅराबोला. म्हणून प्रोजेक्टाइल मोशनला जो काही ग्राफ मिळतोय किंवा जे काही रिलेशन मिळालं ते कुणासारखं मिळालं? पॅराबोला सारखं मिळालं. मिळालं का बघा? सो याला पॅराबोला म्हणायचं. हा कंप्लीट हाफ सर्कल नाहीये, कंप्लीट हाफ सर्कल नाही, हा असा आहे थोडासा. कंप्लीट हाफ सर्कल कसा असेल? कंप्लीट असा असेल ना. बट दिस इज नॉट हाफ सर्कल, दिस इज लाईक दिस. बघा ह्या दोन्हीमध्ये फरक, हाफ सर्कलमध्ये आणि पॅराबोलामध्ये फरक. सो दिस इक्वेशन रिप्रेझेंट द पॅराबोला. लक्षात आलं? बरं, त्यात पण हे इक्वेशन व्हॅलिड कुठं असणार आहे बघा? तर हे इक्वेशन फक्त व्हॅलिड असेल ह्या दोघांच्या मध्ये. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती?
90 डिग्री असेल तरच प्रोजेक्टाईल मोशन सांगायचे, अदरवाईज नाही. मला सांगा जर तुम्ही बॉल इकडं टाकला असा तर हा बॉल असा प्रोजेक्टाईल मोशन कंप्लीट करेल का? नाही करणार. तेच तुम्ही बॉल इथं टाका, यस तो कंप्लीट करेल, इथं पडेल ना प्रोजेक्टाईल मोशन. इथं टाका प्रोजेक्टाईल मोशन, इथं टाका प्रोजेक्टाईल मोशन, असं टाका प्रोजेक्टाईल मोशन, अगदी इथं टाका प्रोजेक्टाईल मोशन, अगदी असा टाका प्रोजेक्टाईल मोशन, अगदी असा टाका प्रोजेक्टाईल मोशन. पण जर 90 डिग्रीपासून इकडे टाकला तर ही काय प्रोजेक्टाईल मोशन होणार नाही. समजलं? सो दिस इज द इक्वेशन ऑफ द प्रोजेक्टाईल मोशन. बघा कळलं का? समजतंय? लिहून घ्या. चला स्टेप बाय स्टेप जाऊया आता आपण. हे झालं प्रोजेक्टाईल मोशनचं इक्वेशन, दुसरा पार्ट झाला. पहिला पार्ट जो मागाशी मी डेफिनेशन्स वगैरे लिहिल्या, सगळं स्टेप बाय स्टेप एकाखाली एक लिहा, सगळा संपवायचं आहे आपल्याला. सो दिस इज अबाउट द इक्वेशन ऑफ द प्रोजेक्टाईल मोशन. यातलं महत्वाचं जे आहे ते मी ठेवतो हवं तर. इक्वेशन ऑफ द प्रोजेक्टाईल मोशन. बघा हे इक्वेशन कसं लिहिलं आहे आपण, त्याची मी कंडिशन पण सांगितली तुम्हाला. ह्याला पॅराबोला का म्हणायचं हे पण सांगितलं. ओके, नेक्स्ट बघूया टाइम ऑफ फ्लाइट. एक एक एक्सप्रेशन सोडवत जाऊया. टाइम ऑफ फ्लाइट ज्याला मी कॅपिटल टी म्हणतो. द इक्वेशन इज व्हॉट? टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट बघा पुन्हा ग्राफ. आता टाइम ऑफ फ्लाइट साठी फक्त काढूया. चला इथनं बॉल टाकला, इथं बॉल आला. ओके, सो मला सांगा इथून इथपर्यंत बॉलला जायला काहीतरी वेळ लागेल ना. सो दॅट टाइम इज नथिंग बट टाइम ऑफ फ्लाइट. सो हाऊ टू डिफाइन टाइम ऑफ फ्लाइट? द टाइम किंवा द टोटल टाइम required to complete projectile motion. बरोबर ना? बघा इथून इथपर्यंत याला काहीतरी वेळ लागेल ना. सो दॅट टाइम इज नथिंग बट द टाइम ऑफ फ्लाइट. टोटल टाइम असं आपण म्हणूया. ओके, टाइम ऑफ फ्लाइट हा दोघांमध्ये डिवाइड होतो. चला ऑब्जेक्ट इथून इथं आला आणि लगेच ऑब्जेक्ट इथून इथं आला. मग आपण डिवाइड करूया दोन पार्टमध्ये मोशन. मग जाताना टाइम आहे त्याला म्हटलं जातं टी ए म्हटलं जातं आणि येताना जो आहे त्याला म्हटलं जातं टी डी म्हटलं जातं. बघा टी ए अँड टी डी. सो वेअर टी ए इज नथिंग बट द ॲसेंट टाइम. ॲसेंट सोपं आहे, ॲसेंट टाइम. आणि टी डी कसा असेल मग? डिसेंट टाइम. ॲसेंट ASC सांगतो अर्थ याचा. ॲसेंट टाइम, डिसेंट टाइम म्हणजे टोटल टी जो आहे तो TA प्लस TD मध्ये काय झाला? डिवाइड झाला. सो टाइम ऑफ फ्लाइट ॲसेंट टाइम, डिसेंट टाइम आणि दोघांची व्हॅल्यू सेम असणार आहे. चला मी काय म्हटलं की असा बॉल फेकलाय आपण, हा बॉल जाऊन इथं पडला. 1 सेकंद, दुसरा सेकंद, 2 सेकंदात जाऊन बॉल पडलाय असं आपण म्हणूया. सो त्या बॉलचा ॲसेंट टाइम किती झाला? 1 सेकंद आणि डिसेंट टाइम किती झाला? 1 सेकंद. सो टोटल टाइम ऑफ फ्लाइट किती झाला त्या बॉलचा? 2 सेकंद झाला. सो टाइम ऑफ फ्लाइट इज द ॲडिशन ऑफ ॲसेंट टाइम अँड डिसेंट टाइम. म्हणजे आपण सिन्स इथं म्हणू शकतो की TA इज इक्वल टू TD. लक्षात ठेवा ॲसेंट टाइम आणि डिसेंट टाइम कसे असतात? सेम असतात. ॲसेंट टाइमची डेफिनेशन कशी सांगणार मग? द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट हाफ प्रोजेक्टाईल मोशन. ओके, आणि डिसेंट टाइम काय? द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट नेक्स्ट हाफ ऑफ प्रोजेक्टाईल मोशन किंवा सेकंड हाफ ऑफ प्रोजेक्टाईल मोशन म्हणा. बघा ॲसेंट टाइम म्हणजे काय? फर्स्ट हाफ ऑफ मोशन टाइम किंवा द टाइम रिक्वायर्ड, तुम्ही एकाखाली एक लिहा, रिक्वायर्ड टू कंप्लीट फर्स्ट हाफ ऑफ मोशन ऑफ प्रोजेक्टाईल मोशन किंवा प्रोजेक्टाईल. आणि डिसेंट टाइम म्हणजे काय? द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट सेकंड हाफ
बाकी सगळं सेम, वरचं सेम, खालचं सेम. रिक्वायर्ड टू कंप्लीट सेकंड हॉप ऑफ प्रोजेक्टाइल मोशन इज कॉल्ड एज डिसेंट टाइम. सो असेंट टाइम आणि डिसेंट टाइम मधलं रिलेशन समजलं. चला हे रब करतो मी. ओके, सो दिस इज द रिलेशन बिटवीन असेंट टाइम अँड डिसेंट टाइम. ओके, सो आता आपण कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर v इज इक्वल टू u प्लस at. काय आहे फर्स्ट इक्वेशन, आठवते का? v इज इक्वल टू u प्लस at. आता हे इक्वेशन आपण y साठी लिहूया. चला, सो देअरफॉर vy इज इक्वल टू uy मायनस gt. मी याच्या ऐवजी काय लिहितो? मायनस g लिहितो. चालेल. पण आता vy बघा, असेंट टाइम काढूया आपण. फॉर असेंट टाइम म्हणूया. फॉर असेंट टाइम TA. हे vy तर 0 होणार. uy काय असणार सांगा इथं? ओके, इथलं कंपोनेंट्स म्हणतोय आपण, किंवा uy काय असतं? u साइन थिटा लिहितो ना आपण. ओके, मायनस g आणि TA ऐवजी t च्या ऐवजी TA. सो देअरफॉर u साइन थिटा इज इक्वल टू g इंटू TA and therefore TA is equal to what? u sin theta upon g. So this is the expression of what? This is the expression of ascent time. Descent time केवढा असेल? एवढाच असेल ना. ओके, descent time is same. Similarly TD काढूया आपण. TD किती असेल? u sin theta upon g च असेल ना. मग जर TA आणि TD एवढा असेल तर therefore टाइम ऑफ फ्लाइट किती असेल? दोघांची ॲडिशन म्हणजे ट्वाइस u sin of theta upon g. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ टाइम ऑफ फ्लाइट. पण हे टाइम ऑफ फ्लाइटचं एक्सप्रेशन सुद्धा काढलं जातं. मग अशी आपण काय लिहिलं बघा, सिन्स एस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर लिहिलं. मग अशी लिहिलं होतं बघा इक्वेशनमध्ये. ओके, सो एसच्या ऐवजी मी काय लिहितो? वाय लिहितो. हे uy, हे t मायनस 1/2 आणि हे gt स्क्वेअर लिहितो. चालेल का? सो देअरफॉर आता y तर 0 घेऊया. ओके, uy किती घेतो आपण? u साइन थिटा घेतो आपण. ह्या टीच्या ऐवजी टाइम ऑफ फ्लाइट घेऊया. 1/2 g t स्क्वेअर घेऊया. सो देअरफॉर u साइन थिटा t इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर. एक टी कॅन्सल होईल. देअरफॉर t इज इक्वल टू ट्वाइस u साइन थिटा अपॉन g. बघा बरोबर आलं का? दिस इज एक्सप्रेशन ऑफ, दिस इज एन एक्सप्रेशन ऑफ टाइम ऑफ फ्लाइट. शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण. दिस इज एन एक्सप्रेशन ऑफ टाइम ऑफ फ्लाइट. बघा, सो टाइम ऑफ फ्लाइट आपल्याला किती मिळाला? सो टाइम ऑफ फ्लाइट आपल्याला दोघांची ॲडिशन मिळाली ना, कुणाची? टीएची आणि टीडीची. सो आपण असंही लिहू शकतो, देअरफॉर टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल टू ट्वाइस ऑफ असेंट टाइम, किंवा देअरफॉर टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल टू ट्वाइस ऑफ डिसेंट टाइम. सो सगळं लिहा, जेवढं बोर्डवरती मी लिहितोय तेवढं सगळं लिहा. सो हा आपला पुढचा पॉईंट असेल, टाइम ऑफ फ्लाइट. समजलं? प्रोजेक्टाइलला लागलेला पूर्ण वेळ म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट, आणि त्याचा फॉर्म्युला किती असतो? ट्वाइस ऑफ u साइन थिटा अपॉन g. चला लिहून घ्या. ओके, सो चला पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. सो नेक्स्ट पॉईंट इज अगेन इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज हॉरिझॉन्टल रेंज. पुढचं एक्सप्रेशन काय असेल बघा? हॉरिझॉन्टल रेंज. आपण मागाशी लिहिलं ना हॉरिझॉन्टल रेंज, ज्याला की आपण कॅपिटल R म्हणलं होतं ना. म्हणजे काय, समजा इथून ही प्रोजेक्टाइल अशी आहे, तर हे जे डिस्टन्स असतं ह्याला म्हणायचं आपण हॉरिझॉन्टल रेंज. आता फक्त मी R दाखवतो, बाकी मागाशात आपण दाखवलेलं आहे. ओके, सो आता आपण मागाशी जे इक्वेशन काढलं ते लिहूया प्रोजेक्टाइलचं. सो y इज इक्वल टू x टॅन थिटा मायनस x स्क्वेअर किंवा मायनस g अपॉन ट्वाइस u स्क्वेअर साइन थिटा इंटू एक्स स्क्वेअर. सॉरी, कॉस थिटा होती तर मागाशी इक्वेशन काढलेलं आहे बघा. सो लेट अस कन्सिडर, दिस इज इक्वेशन, दिस इज इक्वेशन ऑफ प्रोजेक्टाइल मोशन. हे इक्वेशन माहीत पाहिजे मात्र. आता कुणासाठी आपण R काढतोय ना. सो R इज व्हॉट? मॅक्सिमम रेंज. बघूया आता काय करायचं बघा. चला इक्वेशन तर लिहिलं. आता मॅक्सिमम रेंज म्हणजे आपल्याला इथला विचार करायचा, इथला. मग आता इथं आल्यानंतर मात्र व्हेलॉसिटी, व्हर्टिकल व्हेलॉसिटी y नाही आहेच, किंवा डिस्प्लेसमेंट नाही आहेच. व्हेलॉसिटी म्हणण्यापेक्षा डिस्प्लेसमेंट म्हणूया.
सो इथं वाय किती आहे सांगा 0 बघा ना वाय ॲक्सिस आता 0 आला का इथं या पॉईंटला सो ॲट दिस पॉईंट सिन्स वाय 0 मिळाला आणि हे जे आहे ते हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्स किती मिळणार आहे रेंज मिळणार ना हॉरिझॉन्टल रेंज मिळणार सो वाय 0 पुट करा आणि एक्स आर पुट करा लक्षात ठेवा पहिल्यांदा इक्वेशन लिहा प्रोजेक्टाईल मोशनचं वाय 0 करा एक्स आर लिहा का तर इथं पॉईंटला वाय कसा असेल 0 असेल बघा वाय ॲक्सिस दिसत नाही 0 दिसतोय आणि एक्स दिसतोय तर किती दिसतोय कॅपिटल आर दिसतोय ओके सो देअरफॉर 0 इज इक्वल टू आर टॅन थिटा बघा मायनस जी अपॉन twice u square cos theta and this is r square. सो मेन आपलं प्रोजेक्टाईलचं इक्वेशन घेतलं आणि तिथं फक्त y0 केला आणि x r केला कसा y0 केला कळतंय कंडिशन मी सांगितली आता देअरफॉर हे r tan theta इकडे घेऊया आणि हे जी r square वेगळं करूया सो मायनसचं प्लस झालं ना चालेल का ओके एक r तर हा आता कॅन्सल होईल सो देअरफॉर काय राहिलं बघा tan theta इज इक्वल टू जी आर अपॉन ट्वाइस यू स्क्वेअर कॉस थिटा ओके आपल्याला फाइंड कोण करायचं आहे सर कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला फाइंड कोण करायचं आहे आर फाइंड करायचं आर मग आरची टर्म कुठे इथं आहे ती सेपरेट करूया सो जी आर इज इक्वल टू हे इकडे मल्टिप्लाय होईल ट्वाइस यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा टॅन थिटा होईल चालेल सो हे असंच ठेवूया जी आर सो ट्वाइस यू स्क्वेअर हे कॉस स्क्वेअर थिटा आहे तसंच ठेवू पण टॅन थिटाबद्दल आपण साइन थिटा आपण कॉस थिटा लिहू चालेल एक कॉस कॅन्सल होईल बघा सो जी आर इज इक्वल टू ट्वाइस यू स्क्वेअर साइन थिटा कॉस थिटा चालेल सो देअरफॉर जी आर इज इक्वल टू यू स्क्वेअर 2 साइन थिटा कॉस थिटा लिहितो मी बघा याच्याबद्दल हे लिहिलं आपण आता याच्याबद्दल काय लिहायचं सो यू स्क्वेअर साइन ऑफ 2 थिटा बरोबर आहे का फॉर्म्युला सो यू स्क्वेअर साइन ऑफ 2 थिटा इज व्हॉट ट्वाइस साइन थिटा कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो साइन 2 थिटा असतो सो जी आर मिळते ना आपल्याला आता पाहिजे कोण आपल्याला आर पाहिजे सो आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी सो आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम रेंज हे व्यवस्थित लिहून काय हे बुकमध्ये असं दिलेलं नाही मी ते तुम्हाला व्यवस्थित सेपरेट करून मी स्वतः नोट्स काढून ते द्यायला लागलेलो आहे सो दिस इज व्हॉट दिस इज द एक्सप्रेशन ऑफ द मॅक्सिमम रेंज ओके आता बघा इथं लिहा वाटल्यास तुम्ही दिस इज अन एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम रेंज आता ह्या मॅक्सिमम रेंज आपल्याला स्टडी केसेस कन्सिडर केल्या पाहिजेत स्टडी केसेस काय करायच्या बघा 3 केसेस घेऊया आपण ओके मी इथंच देतो तुम्हाला फर्स्ट इफ थिटा इक्वल टू 0 म्हणजे काय केलं इथं थिटा आहे ना हा असा न टाकता असा हॉरिझॉन्टल टाकला जमिनीलाच टाकला सरळ मग सांगा जमिनीला टाकला तर प्रोजेक्टाईल मोशन म्हणायचं का नाही म्हणायचं ओके सो देअरफॉर काय येणार मग सांगा आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 0 अपॉन जी साइन 0 0च असतं ना सो आर मिळेल का नाही मिळणार म्हणजे बॉल ठीक आहे पुढे जाईल पण प्रोजेक्टाईल मोशन मिळणार नाही मॅक्सिमम डिस्टन्स मिळणार नाही सो पहिली केस दुसरी केस इफ थिटा आता काय करा 90 डिग्री करा असा टाका सरळ वरती टाका बॉल म्हणजे बॉल सरळ वरती टाकायचं काय होतं बघा सो देअरफॉर आर किती मिळेल बघा सो यू स्क्वेअर साइन ऑफ हे 90 आणि इंटू 2 180 ना अपॉन जी पण साइन 180 पुन्हा 0 सो पुन्हा आर किती मिळाला 0 म्हणजे जर बॉल कम्प्लिटली वर टाकला तर प्रोजेक्टाईल मोशन मिळत नाही मागाशी पण मी म्हणलो त्यामुळे बॉल हा 0 to 90 डिग्रीच्या आतमध्येच टाकला पाहिजे तुम्हाला ओके आणि तिसरी केस बघा इथं लिहितो मी इफ थिटा इज इक्वल टू 45 डिग्री 45 टाका म्हणजे बरोबर असं टाका 45 टाका काय होते बघू देअरफॉर आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 90 होणार बघा 45 गुणिले 2 अपॉन जी सो काय मिळालं यू स्क्वेअर अपॉन जी सो दिस इज व्हॉट दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द आर आरची व्हॅल्यू इथे मिळाली ना पहिल्या आणि दुसऱ्या केसमध्ये मिळाली का नाहीच मिळाली आर 0 झालं पण या केसमध्ये मात्र आर किती मिळाला यू स्क्वेअर अपॉन जी मिळाला म्हणजे आर हा थोडक्यात यू वर आणि जी वर डिपेंड आहे ना
बघा जेवढ्या फास्ट यू न टाकाल बॉल तुम्ही तेवढा आर जास्त मिळणार आहे. साहजिक जास्त जाऊन लांब बॉल पडेल ना. सो आर हा यू वर आणि जी वर डिपेंड आहे. लक्षात येत आहे. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन ऑफ द हॉरिझॉन्टल रेंज. बघा आपण कुठली कुठली एक्सप्रेशन्स बघितली. हॉरिझॉन्टल रेंज एक्सप्रेशन बघितलं. अजून एक एक्सप्रेशन आहे ते बघूया मॅक्सिमम हाईटचं. इथपर्यंत समजलं का बघा. हे लिहून घ्या. ओके समजलं असेल बघा हे. सो दिस इज अबाउट द हॉरिझॉन्टल रेंज. चल नेक्स्ट एक्सप्रेशन अजून एक शेवटचं राहिलेलं तेवढं बघूया म्हणजे हा पॉईंट पूर्णपणे संपेल. प्रोजेक्टाईल मोशन. सो नेक्स्ट मॅक्सिमम हाईटचं एक्सप्रेशन राहिलेलं आहे. सो हेडिंग लिहितो मी. मॅक्सिमम हाईट ज्याला एच म्हणलं होतं ना. ओके मगाशी तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली होती किंवा ग्राफमध्ये मी तुम्हाला एच कुठं असतो हे पण दाखवलं होतं. सो मॅक्सिमम हाईट म्हणजे काय. समजा पार्टिकल आपण टाकला बॉल टाकला चला गेला बॉल इथे गेला. सो सगळ्यात जास्त किती हाईटवरती तो जातोय इथं म्हणूया आपण. ओके सो ती जी हाईट असते ती म्हणजे काय मॅक्सिमम हाईट. ओके मग आता डायग्राम बघा. हा बॉल आहे इकडं आपण एक्स ॲक्सिस म्हणूया वाय म्हणूया. हा बॉल आता असा प्रोजेक्ट केला हा वरती गेला आणि इकडे येऊन पडला. इथं काय असेल थिटा असेल. हे यू एक्स हे यू आणि हे यू वाय. सो इथं आला बॉल ना. सो इथं फक्त कोण असतो यू एक्स म्हणूया आपण. ओके आणि इथं एच. ओके सो आता बघा आपल्याला काय फाइंड करायचं एच फाइंड करायचं. एच म्हणजे काय मॅक्सिमम हाईट. सो ही जेवढी हाईट असेल ती आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे हाईट म्हणजे थोडक्यात काय डिस्टन्स आहे ना किंवा डिस्प्लेसमेंट आहे ना. म्हणजे आपण यस आठवते तुम्हाला. यस बघितलं आपण कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये. म्हणजे आपल्याला समजा व्हर्टिकल डिस्टन्स वगैरे काढायचं तर आपण यस काढायचं म्हणजे हाईट आपल्याला निघू शकेल. सो आपल्याला इथं हाईटच काढायची आहे म्हणून आता इथं यसचा विचार आपण करायचा. सो यस फाइंड करायचं. ओके मग आता यस फाइंड करण्यासाठी आपण काय करूया व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस इक्वेशन घेऊया. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आठवते. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन बघा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस. आता हे इक्वेशन आपण वाय ॲक्सिससाठी लिहूया. सो देअरफॉर व्ही वाय इज इक्वल टू यू वाय. ओके प्लस ट्वाईस ए एस आणि एसच्या ऐवजी आपण काय लिहूया पुन्हा आपण जीच्या ऐवजी एच्या ऐवजी काय लिहूया जी आणि एसच्या ऐवजी काय लिहूया एच. बघा चेंजेस करत आहेत का. व्हीच्या ऐवजी मी व्ही वाय केलं हे झिरो करतो आपण. यूच्या ऐवजी यू वाय केलं 2. एच्या ऐवजी मायनस जी केलं. एसच्या ऐवजी एच केलं. सो देअरफॉर आता हे सिन्स व्ही वाय इज इक्वल टू काय करा 0 करा आणि यू वाय किती घेतो आपण यू साइन थिटा घेतो. ओके सो देअरफॉर 0 इज इक्वल टू यू साइन थिटाचा स्क्वेअर मायनस ट्वाईस जी एच म्हणूया आपण. ओके सो देअरफॉर आपण करूया 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा मायनस ट्वाईस जी एच करूया. सो देअरफॉर यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू ट्वाईस ऑफ जी एच करूया. सो आपल्याला एच पाहिजे. सो एच इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन ट्वाईस ऑफ जी करूया. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ एच दॅट इज यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन ट्वाईस जी. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर इथे लिहू शकता मग सगळं हे मॅक्सिमम हाईट ना. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर सगळं लिहा इथे तुम्ही मॅक्सिमम हाईट ऑफ द प्रोजेक्टाईल. ओके म्हणजे प्रोजेक्टाईल मोशनमध्ये एखाद्या पार्टिकलला जर मॅक्सिमम हाईट किती असेल हे काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल एचची व्हॅल्यू काढावं लागेल. सो एच हा कोणाकोणावर डिपेंड आहे बघा. एच इज डिपेंड्स अपॉन यू थिटा आणि जी. जी तर काय कॉन्स्टंट आहे पण मेन कोणावर डिपेंड झाला मग यूवर झाला का बघा. मग बघा जेवढ्या जास्त अँगलनं तुम्ही आणि जेवढ्या जास्त विलॉसिटीनं म्हणजे जेवढी इनिशियल विलॉसिटी जास्त तेवढी हाईट कशी असेल जास्त. साहजिकच ना जेवढा फास्ट टाकू तेवढा जास्त वरती जाणार आहे. जेवढा अँगल आपण जास्त करू म्हणजे बघा अगदी
या अँगलनं जरी टाकलं तर तो वरती जाईल ना, म्हणजे जसं आपण अँगल वाढवत चाललेलो आहे तसं हाईट काय होत चालली बघा, वाढत चालेल. जेवढा अँगल कमी तेवढी हाईट कमी. ओके, देअरफॉर एच इज डिपेंड्स अपॉन यू ॲज वेल ॲज थीटा. सो दिस इज अबाउट द मॅक्सिमम हाईट ऑफ द प्रोजेक्टाईल मोशन. बघा समजलं का एक्सप्रेशन, लक्षात येते. सो दिस इज द एक्सप्रेशन अबाउट द मॅक्सिमम हाईट ऑफ द प्रोजेक्शन. ठीक आहे, इथपर्यंत थांबूया. आता बरेचसे पॉईंट्स याच्यामधले घेतलेले आहेत. तुम्ही जर बुकमध्ये बघितलं तर बुकपेक्षाही थोडेसे पॉईंट्स वेगळ्या पद्धतीनं मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे, कारण ही सगळी छोटी छोटी एक्सप्रेशन्स आहेत, सगळी एकमेकांना रिलेटेड आहेत. तुम्ही आत्तापर्यंत बघितलं बघा, कायनॅमेटिकल इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी किंवा एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, ते पण आपण यूज केलं. इथं आपण तिसरं यूज केलं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉईस एस. सो युनिफॉर्म ॲक्सलरेशनचीच कंडिशन आहे ही प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे, म्हणून आपण तिन्ही पण कायनॅमेटिकल इक्वेशन्स याच्यामध्ये यूज करून हे सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, त्यामुळं बुकमध्ये थोडंसं बघितलं तर सगळं एकत्र दिलेलं आहे, सेपरेट काही इक्वेशन्स किंवा डेफिनेशन्स मांडलेल्या नाही आहेत. त्यामुळे मी तर तुम्हाला थोडंसं इक्वेशन्स पण सेपरेट केले आणि काही डेफिनेशन्स पण सेपरेट केल्या. त्यामुळे तुम्ही लिहून घेत असताना मी ज्या पद्धतीनं सिक्वेन्सनं शिकवलं तुम्हाला तसंच तुम्ही लिहून घ्यायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा त्या डेफिनेशन्स लिहून घ्या, 4-5 डेफिनेशन्स आधी आपण लिहिल्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रोजेक्टाईल मोशनची डायग्राम. आता डायग्राम जर तुम्ही प्रत्येक पॉईंटमध्ये बघितलं तर डायग्राम एकच आहे, सेमच डायग्राम आहे. डायग्राममध्ये काही फारसा फरक पडत नाही, परंतु डायग्राममधल्या प्रत्येक टर्म्स आपल्याला रिप्रेझेंट करायच्या होत्या, म्हणून प्रत्येक वेळेला मी सेपरेट डायग्राम ड्रॉ केली. लक्षात येते, एक डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये काय काय करायचं, इकडे एक्स ॲक्सिस आहे, इथं यू एक्स आहे ज्याला की आपण यू कॉस थिटा म्हणतो, इथं यू वाय आहे ज्याला की आपण यू साइन थिटा म्हणतो, हा वाय ॲक्सिस आहे, इथं हाईट आहे एच बरोबर, इथं डिस्टन्स आहे कॅपिटल आर ज्याला की आपण हॉरिझॉन्टल रेंज म्हटलं, इथं थिटा आहे ज्याला की आपण अँगल म्हटलं होतं. ओके, हे यू एक्स म्हणा किंवा इथले कंपाऊंड्स म्हणा, हे सगळं डायग्राममध्ये एकत्रच आहे. टाइम ऑफ फ्लाईट बघितला आपण बरोबर, इथून इथपर्यंत जायला लागलेला वेळ. पुन्हा टाइम ऑफ फ्लाईट हा दोघांमध्ये डिवाइड होतो, एक टाइम ऑफ ॲसेंट आणि एक टाइम ऑफ डिसेंट. मग दोघांची व्हॅल्यू सेम असते, म्हणजे जेवढा टाइम ऑफ ॲसेंट जायला लागेल तेवढाच त्याला उतरायला लागेल ना. सो टाइम ऑफ ॲसेंट आणि टाइम ऑफ डिसेंट दोन्ही सेम असतात, हे आपण बघितलं. ओके, किंवा कॅपिटल टी टाइम ऑफ फ्लाईट हा त्या दोघांची ॲडिशन असतो. मग टाइम ऑफ फ्लाईटबद्दल आपण ट्वाईस ऑफ टी ए लिहिलं ॲज वेल ॲज ट्वाईस ऑफ टी डी लिहिलं, किंवा टाइम ऑफ फ्लाईट इज इक्वल टू टी ए प्लस टी डी असंही लिहू शकतो आपण. ओके, सो ते टाइम ऑफ फ्लाईटचं इक्वेशन बघितलं. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल रेंजचं इक्वेशन बघितलं बघा मगाशी. ओके, आणि त्याच्यामध्ये 3 कंडिशन्स बघितल्या, ते एक महत्त्वाचं आहे बघा. सो 3 कंडिशन्स काय, की जर तुम्ही बॉल असा टाकला हॉरिझॉन्टली तर प्रोजेक्टाईल मोशन होत नाही, आरची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. जर तुम्ही बॉल बरोबर असा वरती टाकला तरी सुद्धा प्रोजेक्टाईल मोशन मिळणार नाही, त्याला सुद्धा आरची व्हॅल्यू 0 मिळते. पण जर बॉल तुम्ही 0पेक्षा जास्त आणि 90पेक्षा जर कमी अँगलनं टाकला तर मात्र तुम्हाला प्रोजेक्टाईल मोशन ही डेफिनेटली मिळणार आहे. आणि तुम्हाला जेवढा तुम्ही अँगल जास्त करेल तेवढी तुम्हाला त्याची ती रेंज किंवा हाईट जी आहे ती मिळत जाणार. आणि 45साठी रेंज जास्त मिळते असं बघितलं ना आपण, मग अशी इथे लिहिलं होतं बघा तिसरी केस. जर 45 अँगल असेल तर सगळ्यात जास्त हॉरिझॉन्टल रेंज मिळते. ओके, सो दिस इज अबाउट सम कन्सेप्ट्स रिलेटेड टू द प्रोजेक्टाईल मोशन. आता याचे काही MCQs आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. इथं हा टॉपिक संपतोय पूर्ण. सो आता याचे MCQs आणि जे काही बुकमध्ये असलेले MCQs असतील म्हणा किंवा बुकमध्ये असलेले अनसॉल्व क्वेश्चन्स म्हणा ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ओके, सो तुमचं आत्तापर्यंतचं काम काय, झालेले व्यवस्थित नोट्स काढणे किंवा आज झालेलं आहे ते व्यवस्थित नोट्स काढणे. याच्यामध्ये काही शंका असेल तर तशा त्या वेळेला लिहून ठेवत चला, मला तशा त्या विचारत चला. कारण आता याच्यामधलं फक्त न्यूमेरिकल आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा थोडासा पार्ट राहिला, तो काही एका लेक्चरमध्ये सगळा संपून जाईल. म्हणजे या रविवारची टेस्ट जी असेल, संडेची टेस्ट, या संडेच्या टेस्टसाठी तुम्हाला हा टॉपिक पूर्ण असेल. ओके, सो संडेची टेस्ट ही क्युम्युलेटिव्ह आहे. सो युनिट्स अँड मेजरमेंट, स्केलर्स अँड वेक्टर्स म्हणजेच जो आपला मॅथमॅटिकल मेथड्स होता तो, आणि हा जो आपला टॉपिक आहे म्हणजेच मोशन इन प्लेन. सो एवढा सिलेबस तुम्हाला येणारी जी संडेची टेस्ट आहे त्या संडेच्या टेस्टसाठी असेल. ओके, सो झालेल्या तिन्ही टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा. हां, अजून एक आहे की प्रत्येक टॉपिकची समरी तयार करा. ओके, प्रत्येक टॉपिकची समरी तयार करा. म्हणजे अशा टेस्ट ज्यावेळेस येतात क्युम्युलेटिव्ह टेस्ट तेव्हा डायरेक्ट समरीचा अभ्यास करायचा, म्हणजे सगळं वाचत बसायचं नाही. ओके, समराईज करायचं. का तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे म्हटल्यानंतर सगळे फॉर्म्युलेज आपल्याला माहीत पाहिजेत. सो हे जे समराईज केलेलं आहे त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा. म्हणजे समरीचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पुढे ते एक्झामसाठी सोपं पडेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स टाईप ऑफ क्वेश्चनसाठी. लक्षात आलं. सो आज आपण थांबूया, याचा व्यवस्थित अभ्यास करा. एक सेपरेट इंटरेस्टिंग पार्ट आहे प्रोजेक्टाईल मोशन, मोशन इन प्लेनमधला, 2 डायमेन्शनल मोशनमधला, आणि तो मी तुम्हाला
सेपरेट प्रत्येक पॉईंट वाईज इथं सांगितलेलं आहे. बुकमध्ये असं नाही आहे, त्यामुळे नोट्स काढताना याचा रेफरन्स घ्या आणि याची व्यवस्थित नोट्स काढा. आणि त्यात काही शंका असेल जर आजच्या ह्या पॉईंटमध्ये तर तसं तुम्ही मला विचारा. ओके, सो आपण थांबूया इथंच, भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.